तर ह्या आरत्या मी कशासाठी लावल्या या अगोदर तुम्हाला सांगितलं, तर चला आज पुरा ब्लॉग बघूयात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला 12च्या अगोदर आरत्या बत्त्या लावायच्या होत्या, म्हणजेच नैवेद्य दाखवायचा असतो या आखाडी पौर्णिमेला, पहिल्या आखाडी पौर्णिमेला. त्यानुसार आमच्या विदर्भात प्रथा आहे की सर्व देवांचे 5-5 दिवे करतात, एक एक नैवेद्य करतात. त्यामुळे मी तेच दिवे करत होते. इथं मला 25 ते 30 दिवे सहज करायचे होते. पण तुम्हाला सांगते या एवढं कठीण काम कुठलंच नाही आहे, कारण माझी आई जेव्हा बनवायची ना तेव्हा मी तिला म्हणायचे काय गं इतका वेळ का लावते, मी असते तर खूप लवकर बनवले असते. पण आज कळतंय की खरंच हे बनवायला खूप हुनर लागतो. नंतर पोळ्या वगैरे बनवून घेतल्या आणि तुम्हाला माहिती आहे आपलं जे काम आहे ते थोडी आपल्याला सुटणार आहे ना, म्हणून नैवेद्यासाठी ना भातच राहिला होता. बाकी सगळी तयारी झाली होती. आणि नंतर ना मला माझं आवरून पण धनुच्या स्कूलमध्ये जायचं होतं, कारण तिच्या स्कूलमध्ये गुरुपौर्णिमाचं सेलिब्रेशन होतं आणि तिथं फक्त मम्मीला इन्व्हाइट केलेलं होतं, त्यामुळे मला जायचं होतं. नंतर तुम्हाला सांगते मी तिच्या स्कूलमध्ये गेले, छान कार्यक्रम वगैरे होता, तो पण मी तुम्हाला दाखवेल. त्या अगोदर ना तिला पण सोबतच न्यायचं होतं, म्हणून आम्ही थोडासा दहीभात खाल्ला. देवाचे नैवेद्य खाल्ल्याच्या नंतर, देवाचे नैवेद्य ना काढल्याच्या नंतर आपण थोडंसं खाऊ शकतो, तसंच मीही केलं, कारण खूप भूक लागली होती. एकतर ते पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत काहीच खायचं नसतं आणि त्यात मी चहा पण पिलेला नव्हता. असू द्या, हे जेड प्लांट आणि हे रोजमेरीचं प्लांट मी आणलेलं होतं, पण आता हे कधी लावेल हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्येच कळेल. सर्वात अगोदर दिवे वगैरे, मग थोडंसं 10-20 मिनटं माझ्याकडे आणखीन टाईम उरला होता नाश्ता केल्यावरती. आणि नंतर म्हटलं चला दिव्यांमध्ये वात भरून ठेवू, कारण हे पण एक खूप मोठं काम आहे, कारण दिवे एकदम छोटे छोटे असतात, त्यामुळे वातीचे तुकडे करूनच त्याच्यात भरायला लागतात. आणि दिवे पुरे 25 या ताटात होते, 5 वेगळ्या ठिकाणी होते, त्यामुळेच ते मला थोडेसे कमी वाटले. पण असं करायला लागतं. आता हे जे आपलं रीतिरिवाज किंवा परंपरा आहे त्याला आपण पार करायलाच लागतं. आणि म्हणतात ना की देवधर्माचं केलं तरच ठीक आहे. हो, मी मानते बरं का की देवधर्माचं केलं ना तर ठीक असतं, पुन्हा आपले कुलदैवत आपल्यावर रुचत वगैरे नाही. आणि कमेंट करून सांगा कोण कोण माझ्यासारखं देवभक्तीवाला आहे. नंतर धनुच्या स्कूलमध्ये जायचं होतं, आरत्या वगैरे तशाच ठेवल्या. इथं सर्वात पहिले मम्मींचं छान वेलकम वगैरे झालं. नंतर हळूहळू येत गेल्या बाकीच्या मम्मीज काय माहीत का स्वयंपाकातच व्यस्त होत्या. आणि तुम्हाला सांगते इथं छान डेकोरेशन वगैरे झालेलं होतं. नंतर नाही का आपल्या मम्मीसाठी प्रार्थना बोलायची होती त्यांना, आणि धनू बोलतच होती, पण मी त्याचं थोडंसं शूट घेतलं. आता माझं कसं झालं आहे, जिथं जाईल तिथं एन्जॉय कमी, पण तुमच्यासाठी व्हिडिओ खूप जास्त बनवत असते मी. आणि सगळेच विचारतात ताई सारखं व्हिडिओ काढतात, त्यापेक्षा तुम्ही एन्जॉय तरी करा. पण म्हटलं जाऊ द्या, माझं एन्जॉयमेंट पण याच्यात आहे, कारण माझ्या एन्जॉयमेंटमुळे जर तुमचं एन्जॉयमेंट होत असेल तर खूपच छान. नंतर सगळ्या मुलांनी आपल्या आईंना ना रोजचे फ्लावर्स दिले, त्यांना ऑप्शन केलं. माझ्या मुलीने केलं, पण ते मी तुम्हाला दाखवू शकली नाही. नंतर होती म्युझिकल चेअर. आता तुम्हाला सांगते ह्या म्युझिकल चेअरमध्ये ना ते ग्रीन ड्रेसवाल्या दिदी होत्या ना, त्या जिंकल्या होत्या. आणि तुम्हाला सांगते मला तर जमलंच नसतं बाबा एवढं मोठं पोट घेऊन खेळायला. असं घरी आल्यानंतर सगळ्या देवांच्या आरत्या बत्त्या लावल्या, छान आरती केली, पूजा केली, धनूला पाया पडवलं, मी पाया पडले, तिच्या पप्पांना पाया पडायला सांगितल्या. नंतर आम्ही देवीला नैवेद्य घेऊन गेलो होतो. असा होता आजचा ब्लॉग. भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय मंडळी.